हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. ह्या कथा तुम्हाला प्रतिलिपी प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपण नुकतेच नवीन कथेला सुरुवात केली आहे. आपल्या नवीन कथेचं नाव आहे तुम ही तो हो, भाग 7, लेखिका आनंदी शेडगे. कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया. अर्जुनने केव्हाच आपली नजर तिच्यावरून हटवली होती, कारण त्याला या सगळ्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. त्याला फक्त त्याचं कॉन्ट्रॅक्ट महत्त्वाचं होतं आणि सध्या तरी त्याचा फोकस त्याच्यावरच होता. मीटिंगला सुरुवात झाली आणि तिथे बसलेल्या प्रत्येकाने आपापलं प्रेझेंटेशन दाखवायला सुरुवात केली. आता पुढे मीटिंगला सुरुवात झाली. खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे सगळ्यांनीच आपलं प्रेझेंटेशन अगदी एकापेक्षा दर्जेदार आणि सरस असं तयार केलं होतं. अर्थात सगळ्यांचेच प्रेझेंटेशन अगदी उत्तमच होते. आता ती ब्लॅक साडीवाली मुलगी आपल्या कंपनीतर्फे प्रेझेंटेशन देण्यासाठी उभी राहिली. सगळ्यांची नजर आता तिच्यावरच खिळली होती. हॅलो एव्हरीवन, मी मृणाल शिर्के. मी शिर्के अँड शिर्के ग्रुपमधून आली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपल्याला माझं हे प्रेझेंटेशन नक्कीच आवडेल आणि तुम्ही आमच्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्याचा विचार नक्कीच कराल. सो लेट्स स्टार्ट द प्रेझेंटेशन. मृणाल एकदम कॉन्फिडन्सने बोलत होती. तिचा कॉन्फिडन्स तिथे बसलेल्या सगळ्यांनाच आवडला होता. तिने सादर केलेलं प्रेझेंटेशन संपलं आणि सगळ्यांनीच टाळ्यांचा गडगडाट केला. अर्थात सगळ्यांचेच प्रेझेंटेशन उत्तम होते, पण मृणालने ज्याप्रमाणे सादर केले होते त्यामुळे असं वाटत होतं की आता हे कॉन्ट्रॅक्ट तिलाच मिळणार. पण अजून एका कंपनीचं प्रेझेंटेशन बाकी होतं, ते म्हणजे केडी ग्रुपचं. अर्जुन US वरून आल्यानंतर त्याचं पहिलंच मोठं कॉन्ट्रॅक्ट होतं, जे त्याला काहीही करून मिळवायचं होतं आणि त्यासाठी त्याने मेहनतही घेतली होती. अर्जुन आपल्या नेहमीच्या ॲटिट्यूडमध्ये उभा राहिला. त्याने आपली ओळख करून दिली आणि प्रेझेंटेशनला सुरुवात केली. आणि नक्कीच सगळ्यांपेक्षा अगदी मृणालपेक्षाही चांगलंच प्रेझेंटेशन होतं. त्यामुळे आपल्यालाच कॉन्ट्रॅक्ट मिळणार या अभिभावात असलेल्या मृणालचा जळफळाट झाला आणि अर्थातच कॉन्ट्रॅक्ट केडी ग्रुपकडे चालून आलं. एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याने अर्जुनही खूप खुश झाला. पहिल्यांदा त्याच्या ओठांचे कोपरे रुंदावले होते. सगळ्यांनी त्याला कॉंग्रॅच्युलेशन केलं. त्याचवेळी मृणाल आपली मादक चाल घेऊन पुढे आली आणि त्याच्यासमोर हात धरला. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर अर्जुन, नाईस प्रेझेंटेशन, मृणाल म्हणाली. पण ते बोलताना तिच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसून येत होती. थँक्यू, तुमचंही प्रेझेंटेशन खूपच चांगलं होतं, अर्जुन तिला हात मिळवत म्हणाला. ओ थँक्यू, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही ना, मृणाल कुत्सितपणे हसत म्हणाली. इट्स ओके, पुढच्या वेळी अजून जास्त प्रयत्न करा मिस मृणाल. नक्कीच या पुढील कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळेल, अर्जुन आपल्या ॲटिट्यूडमध्ये म्हणाला आणि नेहमीप्रमाणे आपल्या बुटांचा टकटक आवाज करत निघून गेला. मिस्टर अर्जुन दातार, मला तर हेच कॉन्ट्रॅक्ट हवं आहे आणि ते काही करून मिळवणारच, मृणाल आपल्या खांद्यावर आलेले केस मागे उडवत म्हणाली आणि तणतणत बाहेर निघून गेली. अर्जुन आनंदातच आपल्या ऑफिसमध्ये परत आला. मनात तर खूपच आनंद होत होता, पण चेहऱ्यावरचा इगो त्याला बाहेर येऊ देत नव्हता. ऑफिसमध्ये आल्याबरोबर त्याने आपल्या आजोबांना म्हणजेच कृष्णराव दातार यांनाही आनंदाची बातमी सांगितली. तेही खूप खुश झाले. असाही त्यांना अर्जुनवर पूर्ण विश्वास होताच. अर्जुन ऑफिसमध्ये येताच त्याने जयंतला सांगून आपल्या कॉन्ट्रॅक्टसाठी काही स्टाफची एक अर्जंट मीटिंग बोलावली. त्याला आता या कॉन्ट्रॅक्टसाठी एक टीम तयार करायची होती. त्यासाठी त्याला प्रत्येक डिपार्टमेंटमधील 4 जण तर हवीच होती.
जयतने सगळ्या डिपार्टमेंटच्या हेडला सांगून त्यांच्या डिपार्टमेंटमधील 4 बेस्ट लोकांना कॉन्फरन्स रूममध्ये पाठवायला सांगितलं. अर्थातच कामिनी अनोखीला त्या 4 लोकांमध्ये पाठवणार नव्हती, कारण तिच्या नजरेत ती बेस्ट नव्हतीच. तिने आपल्या डिपार्टमेंटची 4 अशी लोकं निवडली आणि कॉन्फरन्स रूममध्ये पाठवून दिली, जी तिची कामिनीची चमचागिरी करण्यामध्ये माहीर होती. प्रत्येक डिपार्टमेंटमधील 4 जण आणि त्यांचे डिपार्टमेंट हेडही कॉन्फरन्स रूममध्ये जमा झाले. खरं तर कामिनीला स्वतः या प्रोजेक्टवर काम करायचं होतं, पण ती तिथली मॅनेजर असल्याने तिला ते जमणं शक्य नव्हतं. सगळेच जण अर्जुनची वाट बघत बसले होते आणि अर्जुन नेहमीप्रमाणे आपल्या बुटांचा आवाज करत आला. तो आत आल्यानंतर तिथे जमलेल्या स्टाफची आपसात चाललेली कुजबूज थांबली आणि तिथे शांतता प्रसरली. गुड आफ्टरनून ऑल. आपल्या कंपनीला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे हे तुम्हाला कळलंच असेल. तर त्याचं प्रोजेक्टवर काम करण्यासाठी मला बेस्ट एम्प्लॉई हवे होते. तर तुमच्या हेडनी तुमची निवड केली आहे. तुमची निवड झाली म्हणजे तुम्ही सगळे बेस्टच असणार याची मला खात्री आहे आणि म्हणूनच आपल्याला हा प्रोजेक्ट बेस्टच बनवायचा आहे. अर्जुन बोलत होता आणि सगळे लक्ष देऊन ऐकत होते. माझ्यासाठी हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट जर एकदा मला हवा तसा आणि वेळेत पूर्ण झाला तर आपल्या कंपनीचे नाव देशाबाहेरही गाजेल आणि आपल्या केडी ग्रुपला याचा खूपच फायदा होईल आणि पर्यायाने तुम्हालाही. त्यामुळे कोणताही काम चुकारपणा न करता अगदी मन लावून काम करणारी माणसं मला या प्रोजेक्टवर हवी आहेत. आणि अजून एक गोष्ट, कोणीही यामध्ये जराही चूक केली तरी तो आपली नोकरी गमावून बसू शकतो, हे लक्षात ठेवा. इज दॅट क्लिअर? अर्जुन म्हणाला. येस सर. सगळ्या स्टाफकडून मोठा आवाज झाला खरा, पण चेहऱ्यावर थोडं टेन्शनही दिसत होतं, कारण अर्जुनचा राग आतापर्यंत सगळ्यांनाच माहीत झाला होता. मीटिंग संपल्यावर सगळेच आपल्या डिपार्टमेंटमध्ये गेले. अनोखीच्या डिपार्टमेंटमधील ती 4 लोक खरं तर कामचुकार होते, पण कामिनी मॅडमचा हात त्यांच्या डोक्यावर असल्यामुळे त्यांना तसं काही टेन्शन नव्हतं. पण आता अर्जुन सरांच्या हाताखाली काम करावं लागणार यामुळे त्यांना चांगलाच घाम फुटला होता आणि ते आपसात कामिनीला शिव्या घालत कुजबूज करत होते. इकडे अनोखी तर आपल्याला प्रोजेक्टसाठी निवडलं नाही म्हणून खूप खुश होती, कारण प्रोजेक्ट म्हटला की टायमाचा घोळ होणार, कधी लवकर यायला लागणार कधी उशिरा, आणि ते मॅनेज करणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. खरं तर तिला पहिलं वाटलं की कामिनी तिचं नाव देते की काय, पण असं काहीच झालं नव्हतं. संध्याकाळ झाली होती. ऑफिस सुटायची वेळ झाली होती. आज एकतर पायाला लागलं होतं आणि त्यात रचना पण नव्हती आणि सकाळपेक्षा तिचा पायही खूपच दुखत होता. त्यात तिने आज लंचही केला नव्हता. बिचारी अनोखी कशीबशी तशीच लंगडत ऑफिसच्या बाहेर पडली. अरे रे, पण बिचारी एकतर आधीच चालायचे वांदे होते आणि आता कुणाच्या तरी पायात अडकून पडली की समोरची व्यक्तीने मुद्दाम असं केलं काय माहीत. आणि मॅडम सरळ तिथून जाणाऱ्या अर्जुनच्या अंगावर पडल्या. आज दिवसभरातील दुसरी वेळ दोघांची आमनेसामने यायची. इडियट, बघून चालता येतच नाही का तुला, की सारखीच धडपडत असतेस? अर्जुन तिला आपल्यापासून बाजूला करत म्हणाला. सॉरी सर, ते चुकून झालं. कोणाचा तरी पाय अडकला आणि अनोखी बोलतच होती की अर्जुन तिला थांबवत म्हणाला. चुकून? मला वाटतं सकाळी पण चुकूनच झालं असेल नाही का? अर्जुन रागाने तिच्यावर ओरडत म्हणाला. सकाळी तर तुमचीच चूक होती, मी तर बरोबरच चालत होते. अनोखी खाली मान घालून तोंडातल्या तोंडात पुटपुटली. व्हॉट? तू काही म्हणालीस आता? राईट, तुमचीच चूक होते असं काही? अर्जुन तिच्याकडे रागाने बघत म्हणाला. नाही सर, मी असं का म्हणेन? कान चांगले शाबूत आहेत यांचे. अनोखी परत पुटपुटली. ओ शट अप, मला तुझ्या या मूर्खपणावर बोलत बसायला अजिबात वेळ नाही, अर्जुन रागाने म्हणाला आणि निघून गेला.
मी कुठे सांगितलं होतं माझ्याबरोबर गप्पा मारा म्हणून. स्वतःच बडबडत राहिले आणि वरून मलाच ओरडतात. अनोखी बडबड करतच पुढे निघाली तर पुढे तिच्याकडे बघून जयंत हसत होता. त्याला बघून अनोखीला चांगलाच घाम फुटला. जयंत सरांनी आपलं बोलणं ऐकलं तर नाही ना. ती जयंतकडे बघून मोठे डोळे करत विचार करत होती. डोंट वरी, मी काही ऐकलं नाही आणि ऐकलं असेल तरी सरांना काहीच सांगणार नाही, त्यामुळे तू बिनधास्त राहा, जयंत हसत म्हणाला आणि निघून गेला. जयंत गेल्यावर अनोखीने आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि एक सुटकेचा निश्वास सोडला. बापरे, बरं झालं हे सर तरी चांगले आहेत, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. अनोखी मनातच म्हणाली आणि बाहेर आली. पण या सगळ्या गडबडीत तिची नेहमीची बस निघून गेली होती. अरे देवा, आज पण उशीर होणार. काय करू आता? काका परत चिडणार. एकतर पाय पण दुखतोय, धड चालताही येत नाही. काय करू? हे बोलत असतानाच तिची नजर त्या सकाळच्या मुलाला शोधत होती. कदाचित तो असता तर त्याची काही मदत तरी झाली असती, पण छे, तोही कुठे दिसत नव्हता. त्याचवेळी तिची नजर अर्जुनच्या गाडीवर पडली, जो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. सरांना सांगूया का जरा पुढेपर्यंत सोडायला? ऐकतील का सर? वाटत तर नाही. हा, पण ओरडतील हे नक्की. काय करू? जयंत सरांना सांगू का? ते नक्की मदत करतील. चांगले, मगाशी ते. अनोखी विचार करतच हळूहळू जयंतकडे आली. अर्जुन बाहेर उभा होता म्हणून जयंतही तिथेच उभा होता. सर, जयंत सर. अनोखीने त्याला हळूच हाक मारली. जयंत मागे वळून बघितलं तर अनोखी त्याला हाक मारत होती. सर, माझ्या पायाला लागलं आहे आणि माझी बसही निघून गेली आहे सलेवाना. प्लीज मला पुढच्या स्टॉपला सोडता का? तिथून मला दुसरी बस मिळेल. अनोखी जयंतला रिक्वेस्ट करत होती. अनोखीच्या निरागस चेहऱ्याकडे बघून जयंतला वाटत होतं की हिची मदत करावी, पण अर्जुनचा राग कोण उडावून घेणार याचाच विचार करत असताना फोनवर बोलून झाल्यावर अर्जुन मागे फिरला. जयंत चल, असं बोलत असतानाच त्याची नजर अनोखीवर पडली आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय करेल अर्जुन? करेल का अनोखीची मदत? कसा वाटला आजचा भाग? नक्की सांगा. कथेचा हा भाग आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.